महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. इथे अध्यात्माची कास धरली जाते. अनेक संत महंत योगी पुरुष इथल्या पवित्र भूमीत निर्माण झाले. शेगावचे श्री गजानन महाराज हे त्यापैकी एक प्रमुख संत. महाराष्ट्रामध्ये संतांची मांदियाळी उच्च स्तराची आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव, रामदास स्वामी ते अगदी अलीकडच्या काळातील स्वामी समर्थ, साईबाबा, पावसचे स्वरूपानंद स्वामी असे अनेक अवतारी पुरुष आपल्याला माहीत आहेतच. शेगावच्या श्री गजानन महाराजांचे आज लाखो करोडो भक्त आहेत. महाराजांचे भक्त केवळ भारतातच नव्हे तर सगळ्या जगभर पसरलेले आहेत. अत्यंत भक्तिभावानं श्री गजानन महाराजांचं दर्शन करण्यासाठी भाविक शेगावला येतात. शेगावला महाराजांचं भव्य मंदिर आहे. भक्तगणांची खूपच गर्दी इथे नेहमी असते. भक्तगण मात्र शिस्तीनं शांतपणे रांगेत उभे राहून महाराजांचं दर्शन घेतात. आपल्या अडीअडचणी महाराजांना सांगतात. त्यांना साकडं घालतात, नवस बोलतात. खऱ्या भक्ताच्या हाकेला श्री गजानन महाराज ओ देतात असा अनुभव आहे. श्री संत गजानन महाराज यांचा आज इथे शताब्दी वर्ष सोहळा सुरू आहे. या शताब्दी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने अनेक भाविक पायी चालून पैदलवारीने या ठिकाणी आलेत. या महाराजांचा अनुभव मी स्वतःही अनुभवलेला आहे. महाराजांकडे आपण कुठलंही साकडं घाला, विनासायस आपलं साकडं पूर्णत्वास नेणारे हे श्री संत गजानन महाराज आहेत. यांच्या दर्शनाची आस मनात धरली की ती इच्छा खरोखर पूर्ण होते. शेगावचे गजानन महाराज त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकलेलं होतं, बरंच काही लोकांचे दृष्टांत ऐकलेले होते. पण तरीसुद्धा जेव्हा मी प्रत्यक्ष तिकडे गेले तेव्हा एक कुठेतरी खूप मोठी शक्ती आपल्याबरोबर आहे असं वाटत होतं. आणि जेव्हा केव्हा मला असं काही प्रॉब्लेम येतो किंवा अगदी आनंदात सुद्धा मला त्यांची आठवण होते. आणखीन कुठेतरी एक शक्ती आहे, एक स्पिरिट आहे, एक ऊर्जा त्यांच्यातून जाणवते. आणि असं वाटतं की एक आपोआप एक आत्मविश्वास तयार होतो. कॉन्फिडन्स आहे की आत्मविश्वास आहे म्हणूनच आज आपण सगळेजण ह्या पृथ्वी तलावर वावरतो, म्हणूनच आज आपण आपली करिअर्स करतो, म्हणून आपण पैसा कमावतो. पण आपण एक निमित्त मात्र आहोत असं मला वाटतं. कुठेतरी त्यांचा आशीर्वाद, त्यांची शक्ती हे आपल्याबरोबर आहे, त्यांचं वलय हे सुद्धा आपल्याबरोबर आहे असं मला वाटतं. माझी आई त्यांची भक्त आहे. आणखीन तिला त्यांचे साक्षात्कार होत असतात. तिला प्रत्येक वेळी तिला त्यांचा एक आधार असतो आणि त्या आधारावरच ती आज जगते असं मला वाटतं. आणखीन असेच अनुभव अनेकांना आलेले आहेत. अनेक जण त्यांचे भक्त आहेत आणि अंधश्रद्धा नाही आहे ही त्यांची. तर त्यांना खरोखरच कुठेतरी ह्याचा अनुभव येत असतो. तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने तरी येत असतो. आणि त्याबद्दलचे अनुभव, प्रेक्षकांचे अनुभव आपल्याला या मी मराठीच्या ब्रह्मांड नायक या मालिकेतून दिसणार आहेत. आपल्यालाही अनुभव येणार आहेत. आणखीन आपण आपलीही त्यांच्यावर श्रद्धा असेल, नसेल तर आपल्यालाही वाटेल की कुठेतरी त्यांच्यावर आपण श्रद्धा ठेवावी, त्यांची पूजा करावी, त्यांचं मनन करावं, चिंतन करावं. श्री गजानन महाराज माघ वद्य सप्तमी शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगाव इथे प्रगट झाले. श्री गजानन महाराज म्हणजे प्रत्यक्ष चैतन्य. महाराज स्वयंभू आहेत. त्यांनी निजी लीलेनं शरीर धारण केलं. श्रींनी समाधी घेतलेल्याचा शताब्दी महोत्सव सुरू आहे आणि सध्याची चंगळवादी संस्कृती बोकाळलेली आहे की देव आहे की नाही वगैरे वगैरे. या सध्याच्या चंगळवादी आणि स्वार्थी संस्कृतीमध्ये श्री गजानन महाराजांचा अवतार कार्य श्री गजानन विजय हा ग्रंथ दासगणूने लिहिलेला, तसंच दासबारगावने लिहिलेला गजानन चरित्र कोश
आणि सध्या भक्त आणि भगवंत यामधला उत्तम दुवा म्हणून जगाने आदर्श घ्यावा अशी व्यवस्था करीत असलेले श्री गजानन महाराजांचं संस्थान आदरणीय शिवशंकर भाऊ पाटील या सर्वांच्या दृष्टीनं आजचा हा सोहळा अत्यंत मंगलमय आहे. कुणालाही 5 पैशाची भीक न मागता हे कार्य सुरू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजानन महाराजांची आपल्या भक्तावर, प्रत्येक भक्तावर पराकुटीची माया आहे. जसं ज्या आकर्षणाने भक्त बाबांकडे येतो तेवढ्याच आकर्षणानं बाबा भक्तांकडे जातात, पण त्यासाठी निस्सीम श्रद्धा हवी. बाजारू भक्ती बाबांना चालत नाही आणि जडी स्थळी काष्टानी सर्व ठिकाणी बाबा आपल्या भक्ताच्या समेत असतात. एखाद्या बाबाचा भक्त जर खोट्या आरोपाखाली कस्टडीमध्ये गेला तर बाबा त्याला कस्टडी दृष्टांत देतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. यापेक्षा मी सर्व भक्तांना विनंती करू इच्छितो की निर्मळपणे आपण बाबांच्या चरणी सेवा निस्वार्थपणे अर्पण करा. बाबा तुमचा स्वार्थ साध्य करून देतील. जय गजानन. त्यांचा देह म्हणजे चैतन्याची शोभा, ब्रह्माची सावली. केवळ जगाच्या उद्धारासाठीच ते अवतरले आणि शेगावी अनंत युगांपर्यंत संजीवन समाधीत स्थित राहिले. श्री गजानन महाराज म्हणजे परब्रह्मच. महाराजांचा प्रगट दिन म्हणजे भक्तांचा आनंद सोहळा. ज्या दिवसाची भक्त अत्यंत आतुरतेने वाट बघतात तो दिवस अवतरला. भक्तांचा महासागर बघण्यासाठी सूर्य नारायण हजर झाले. श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनी भक्तांची इथे रीघ लागते. शेगावला जाण्यासाठी एसटीची चांगली सोय आहे. ग्रामीण भागातले भक्त एसटीने येतात आणि एसटी स्टँडवरून मंदिराकडे जातात. शेगाव हे रेल्वे स्टेशनही आहे. लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या इथे थांबतात. कित्येक तासांचा प्रवास करून भक्त शेगावी येतात. शेगावच्या रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उतरताच भक्तांचा सारा शीण, थकवा नाहीसा होतो. कारण फक्त एकच, श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची ओढ. शेगाव रेल्वे स्टेशनवरून मंदिराकडे जाण्यासाठी वाहतुकीच्या चांगल्या सोयी आहेत. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांनी भक्तांसाठी निःशुल्क बस सेवा उपलब्ध केलेली आहे. अनेक भक्त स्वतःच्या वाहनाने शेगावी येतात. महाराजांचे भक्त समाजाच्या सगळ्या थरातले आहेत. जात पात, गरीब श्रीमंत, काळा गोरा असा भेदभाव श्री गजानन महाराजांनी कधीच केला नव्हता. महाराजांवर भक्तांनी निस्सीम प्रेम केलं. भक्तिरसाने त्यांना न्हाऊमाखू घातलं आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. सकाळपासूनच भक्तांच्या झुंडीच्या झुंडी टाळ मृदुंगाच्या गजरात शेगावी पोहोचल्या. त्यात सामील असणाऱ्या भक्तांच्या चेहऱ्यावर एक सात्विक आनंद, समाधान दिसत होतं. श्री गजानन महाराजांचं दर्शन घडणार आणि तेही आजच्या पवित्र दिवशी. ह्याच समाधानात सगळे भक्त भजन गात गात मंदिराकडे निघालेत. भक्तांच्या स्वागतासाठी शेगाव नगरी सिद्ध झाली होती. दुकानं मालांनी भरलेली होती. हारतुरे, फुलं, दुर्वा, साखर फुटाणे, पेढे यांची खरेदी भक्त मोठ्या भाविकतेनं करत होते. जस जसा दिवस वर जात होता
तस तशी भक्तांची संख्या वाढत होती. हातात भगवा ध्वज, पांढरा लेंगा, पांढरा सदरा, पांढरी टोपी अशा साध्या वेशात भक्त भजनावर ताल धरत होते, नाचत होते. स्त्री पुरुष असा भेदभाव इथे नाही. इथे सारे केवळ भक्तच. स्त्रियाही भजन म्हणत होत्या, ताल धरून नाचत होत्या, भक्ती रंगात रंगून गेल्या होत्या. गजानन महाराजांचा मी भक्त आहे. रोज नित्यनेमाने एक अध्याय वाचत असतो आणि ज्यावेळेला मला कळलं की गजानन महाराजांवर सिरियल शूट करत आहेत त्यावेळेला मला इतका आनंद झाला. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत आत्तापर्यंत मी इथपर्यंत येऊन पोचलो. त्यामध्ये जसं माझ्या मागे माझी आई उभी आहे, गणपती बाप्पा उभे आहेत, तसंच गजानन महाराजांच्यामुळे सुद्धा मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. आणि गजानन महाराजांचा अनुभव सांगायचा झाला तर मी गुरुपुष्यामृत पूर्वी वाचायचो. हल्ली धावपळीमुळे वाचायला होतं. पण एक दिवस असं होतं की गुरुपुष्यामृत अख्खं वाचलं मी आणि मला त्या दिवशी बँक ऑफ इंडियामध्ये भेटायला बोलवलं होतं नोकरीसाठी. त्याच्या आधी मी 6-7 नोकऱ्या केल्या होत्या. आणि गुरुपुष्यामृत वाचून झाल्यानंतर मी आमच्या बॉम्बे ऑफिसला गेलो. तिकडे मला सांगण्यात अरे तुला इथे नाही तिकडे पोचायचं आहे 11 वाजता. आणि तेव्हा ऑलरेडी 10:30 पावणे 11 वाजले होते. म्हटलं झालं आता गेलं हातात. पण मी तिकडे नरिमन पॉईंटला पोचलो. 14व्या मजल्यावर मी गेलो आणि आमचे GM साहेब परुळेकर साहेब आता ते बिचारे नाही आहेत, ते बाहेर पडला आणि मी एंट्री घ्यायला. तर त्यांनी मला अमोल पालेकरांनी मला चिठ्ठी लिहून दिली होती परुळेकर साहेबांसाठी. परुळेकर साहेबांनी ती चिठ्ठी वाचली आणि अक्षरशः म्हणजे मला हे एक्सपेक्ट नव्हतं की मला बँक ऑफ इंडियात सर्व्हिस मिळेल. त्याच दिवशी त्यांनी म्हटलं की याला ॲज अन आर्टिस्ट म्हणून बँक ऑफ इंडियात जॉब द्यायचा. आणि 17 जून 1983 पासून मी बँकेत रुजू झालो. भक्तांची संख्या आता कित्येक लाख झाली. पण सर्वजण शिस्तीत रांगेनं दर्शनासाठी निघाले होते. कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, आरडाओरड नाही. सारे भक्त भक्तीच्या प्रेमळ धाग्यांनी एकमेकांशी बांधले गेले होते. बरं, भक्त तरी किती प्रकारचे? अनवाणी चालणारे भक्त, डोक्यावरून तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या महिला, नवस बोलायला जाणारे भक्त, तर काही नवस फेडायला जाणारे भक्त. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या संस्थेनं लाखो भक्तांची अगदी चोख व्यवस्था केली होती. सेवेकरी मनोभावे सेवा करत होते. रस्त्यावरचा कचरा, कागद, झाडाची पानं सगळं गोळा केलं जात होतं. स्वच्छता म्हणजेच परमेश्वर. इथे स्वच्छता आहे म्हणूनच परमेश्वराचं वास्तव्य आहे. शेगाव हे पवित्र असं तीर्थक्षेत्र झालं आहे. श्री गजानन महाराजांची पालखी, त्यांचं दर्शन या दिव्य अनुभूतीसाठीच सर्वजण आता सज्ज होत आहेत. रंगीबेरंगी सुवासिक फुलांनी पालखी सुशोभित करण्यात येत आहे.
गजानन प्रगटते भक्तांसाठी कोठल्याही रूपातून धुन लागता नामाची धुन लागता नामाची लाभे अपार हे सुख शेगावीचे योगीराज शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. महाराष्ट्र देश हा शूरांचा देश आहे, संतांचा देश आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे संत निर्माण झाले तेवढे संपूर्ण भारतामध्ये नाही आहेत. या संतांचे महासंत गजानन महाराज का कोणास ठाऊक, आय डोंट नो, रिअली आय डोंट नो. पण मला जेव्हा वाटलं की आपण वाचावी पोथी आहे तेव्हा मी गजानन महाराजांची पोथी वाचायला सुरुवात केली. दररोज मी एक अध्याय वाचायचा प्रयत्न करत असे आणि जर नाही जमलं शूटिंगच्यामुळं म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या कामामुळं म्हणा तर कमीत कमी एक पान तर मी दररोज वाचतच असे. अर्थात त्याचा असं मी म्हणणार नाही आहे की मला ताबडतोब त्याच्याकडे प्रत्यय आला आणि माझं पुष्कळशा गोष्टी संकटातनं किंवा ह्याच्यातनं त्रासात विमुक्त झालं, पण मला एक समाधान मिळालं. मी मराठीमध्ये ब्रह्मांड नायक नावाची सिरियल येते, त्याच्यामध्ये महाराजांची सगळी महाराजांनी काय केलं, कसं केलं, किती केलं, काय महाराज होते हे सगळं असेल. तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, अरे तुम्ही तर आमची मायबा पाहतो, मी सगळ्यांना सांगेन की बाबा रे ही सिरियल बघा, महाराजांचं कर्तृत्व बघा, त्यांनी केलेले चमत्कार बघा आणि कुठंतरी श्रद्धा ठेवायला शिका. महाराजांच्याच कृपेने इथे शिक्षण क्षेत्रातसुद्धा क्रांती झालेली आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जिथे शिक्षणाचा पूर्ण व्यापार झाला असताना गजानन महाराज संस्थान जिथे पैशाचा कोणताही व्यवहार होत नाही तिथे मेरिट बेसिसवर ॲडमिशन दिल्या जातात आणि त्यांचे विद्यार्थीसुद्धा अत्युच्च पातळीचे असतात. IIT सारख्या ठिकाणी सिलेक्ट होतात आणि गजानन महाराजांनी ते एक रिन्युएशन रिसर्च सेंटरसुद्धा सुरू केलेलं आहे सोलरच्या बाबतीत, जे आजच्या युगात भारनियमन किंवा लोड शेडिंग हे गुंडस नाव जे चालू आहे त्या गुंडस नावावर किंवा भारनियमावर मात कशी करायची हे तर गजानन महाराजाच्या प्रेरणेच आपल्याला सर्वांना शिकवलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आदर्श आहे. ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक.